नमस्कार, केएनसी क्रिएशन या यूट्यूब चॅनलमध्ये आपलं स्वागत आहे. या खन फ्रॉकचा कटिंग व्हिडिओ ऑलरेडी चॅनलवर अपलोड आहे. हा स्टिचिंग पार्ट आहे. इथे मी सरळ बाजू खणाची ठेवून त्यावरती अस्तर ठेवून ते मी शिलाई मारून घेत आहे. जे काही मार्जिन आहे ते सोडून कट करून घ्यायचं. पाव इंचावरती मी ते कटिंग करून घेतलेले आहे. जे एक्स्ट्राचं फॅब्रिक आहे ते. हा फ्रंट पार्ट आहे. हा म्हणजे सरळ करून नाही घ्यायचा, असाच ठेवायचा. आता बॅक पार्टवरती आपण जे काही शोल्डर आणि गळारुंदी होती ती मेजर करून ते पण आपण स्टिच करून घेणार आहे. इथे शोल्डर बरोबर आहेत की नाही ते एकदा मी चेक केलं आहे. परत सेम ॲज जसं फ्रंट पार्टला आपण स्टिच केलं तसंच बॅकलाही स्टिच करून घ्यायचं. बट बॅक स्टिच कट करून सरळ करून घ्यायचं आहे. पाव इंच मार्जिन ठेवून नॉचेस देऊन घेतलेले आहेत. हा पार्ट सरळ करून आता शोल्डर जोडायचे आहेत. शोल्डर इनविजिबल पद्धतीने इथे मी जोडणार आहे. त्यामुळे जो फ्रंट पार्ट आहे तो आहे तसा खणाच्या साईडने घ्यायचा आणि बॅक पार्ट जो आहे तो सरळच शोल्डरला अटॅच करायचा आहे. आतल्या साईडून घेऊन अशी त्याला शिलाई द्यायची आहे. अर्धा इंचावरती शिलाई देऊन घ्यायची आहे. नीट व्यवस्थित जोडून घ्यायचे आहेत. अस्तरचं कापड अस्तरच्या बाजूलाच आलं पाहिजे. तर छान असं इथे शोल्डर इनविजिबल पद्धतीने जोडलं जातं. कुठेही शिलाई दिसत नाही. इथे मी स्लीव्ज लावणार नाही, त्यामुळे मी इथे दाब शिलाई करून शोल्डरला घेत आहे. सगळ्या बाजूने व्यवस्थित शिलाई देऊन घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. फ्रॉकला बॅकला चेन आहे, तर इथे चेन लावण्यासाठी बॅक पार्टला सेंटरमध्ये फोल्ड करून असं मार्किंग करून घ्यायचं. मार्किंग करून गेल्यानंतर कट करून व्यवस्थित घ्यायचं आणि त्याला शिलाई देऊन घ्यायची म्हणजे फिनिशिंग छान येते. नेहमी शिलाई दिली प्रत्येक ठिकाणी की फिनिशिंग छानच येते. इथे मी चेन लावण्यासाठी 2.5 इंचाच्या 2 पट्ट्या कापून घेतलेल्या, त्या आपण इथे जॉईंट करणार आहोत. थोडंसं फोल्ड करून वरून थोडंसं दुमडून घ्यायचं आणि बरोबर सरळ रेषेत जॉईन करायचं. वरून थोडंसं 1 पाव इंच मार्जिन ठेवायचं म्हणजे बॅक साईडला फोल्ड केल्यानंतर कपडा बाहेर येत नाही. इथे मी चेन लावताना पण चेन थोडीशी वरच्या साईडून सोडून दिली, कारण ते फोल्ड केल्यानंतर फिनिशिंग छान येते. एका बाजूने अशी चेन लावल्यानंतर दुसरी बाजू बरोबर चेनवर ठेवायची म्हणजे त्यामध्ये चेन इनविजिबल पद्धतीने लागून जाते, चेन दिसत नाही. खालच्या साईडने शिलाई देऊन राहिलेली चेन कट करून घ्यायची. वरच्या साईडने आतल्या साईडला सोडलेली चेन फोल्ड करून त्यावरती शिलाई द्यायची म्हणजे फिनिशिंग छान येतं. इथे मी सपोर्टसाठी पेपरने स्टिच केलेला तो मी काढून घेतला. बघू शकता छान असं फिनिशिंग आल्यानंतर आपण खालचे जे घेर आहेत ते जोडून घेणार आहेत. हा वरचा लेयर आहे. थोडासा 1.25 इंच मार्जिन सोडून इथे मी चुन्या देऊन फ्रंट पार्ट वरचा लेयर जॉईन करून घेतलेला आहे. त्यानंतर जो मेन लेयर आहे खालचा तोही मी इथे सेम पद्धतीने जॉईन करून घेतलेला आहे. बघू शकता छान असं फिनिशिंग येतं. घेर जास्त हवा असेल तर तुम्ही जास्त कापडही घेऊ शकता, बट ह्या घेरामध्ये व्यवस्थित होऊन जातं. आता अस्तर जो आहे तो अस्तरच्या साईडने जॉईन करायचा म्हणजे शिलाई जी आहे ती आतमध्ये झाकून जाते, कारण धागे निघतात खणाच्या फॅब्रिकचे. सो त्यामध्ये ते बाहेर असं दिसणार नाही. छान फिनिशिंग येतं फ्रॉकला. जसा फ्रंट पार्ट जोडला तसाच मी बॅक पार्टही जोडून घेतला आणि हे 2 मी पट्ट्या काढलेल्या आहेत नॉट बनवण्यासाठी फ्रॉकला. थोडासा कर्व शेपमध्ये त्याला आपण फिनिशिंग देणार आहोत.
सरळ करून घ्यायचं आणि फ्रॉकला मी इथे बो लावणार आहे. त्यासाठी एक छोटंसं खणाचं फॅब्रिक घेऊन त्याला शिलाई देऊन नॉचेस देऊन असं सेंटरला कट करून सरळ करून घ्यायचं. तर छान असं मस्त बो तयार होतो. असे छान छान व्हिडिओ बघण्यासाठी चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. असेच व्हिडिओ येत राहतील. इथे मी फ्रॉकला बेल्ट जोडून घेतलेला आहे. त्याचं टोक वर ठेवायचं आणि सरळ रेष खालीपर्यंत शिलाई देऊन घ्यायची. बॅक साईडलाही सेम आणि फ्रंटलाही सेम. दोन्ही फॅब्रिक मिळून शिलाई देऊन घेणार आहे मी, म्हणजे फिनिशिंग छान येईल. गळा खूप प्लेन वाटत होता म्हणून जी माझ्याकडे लेस होती ती मी ते लावून घेतलेली आहे. त्याने छान लुक आलेला आहे फ्रॉकला, बघू शकता. नंतर फिनिशिंगची शिलाई द्यायची आहे. बेल्ट बांधून घ्यायचा म्हणजे तो मध्ये मध्ये येणार नाही. बघू शकता आतमध्ये बिलकुल धागा दिसत नाही. अशा पद्धतीने हे फ्रॉक रेडी झालेला आहे. आवडल्यास नक्की लाईक करा. काही कमेंट असतील तर नक्की सजेशन द्या कमेंटमध्ये. हे फ्रॉक मी माझ्या मुलीसाठी आषाढी एकादशी निमित्त बनवलेलं. सो मी त्यावरती 3D आउटलाइनरने विठू माऊली असंही लिहून एक छान असं त्याला लुक क्रिएट करण्याचा प्रयत्न केलेला आहे. व्हिडिओ बघितल्याबद्दल धन्यवाद. आवडल्यास नक्की चॅनलला सबस्क्राईब करा, लाईक करा, कमेंट करायला विसरू नका. आणि हा फ्रॉकचा फायनल लुक. थँक्यू.